मन मंदिरा गजर भक्तीचा. आरशामुळे तोंड दिसलं, त्याच्यामुळे दिसलो. काही काही पोरींना नाद असतो बरं का तो. ती 2-2 तास एखादी पोरगी बसत असते, मग ते इथली बट घ्यायची आणि ती अशी कुरळत करत बसायची. येडी म्हणतात. मग एकदा बघितलं ना, नीट लागलं, छान आहे, संपला का. तेवढ्या पुरताच उपयोग आहे. तिथे कायम बसला तर संपेल. तसा शब्दाचा उपयोग तेवढ्या करताच करा, आरशाचा उपयोग तेवढ्या करताच करा. 24 तास आरशासमोर जर बसला तर तुम्हाला एरवड्याला घेऊन जावं लागेल. मग डॉक्टरनी विचारले यांच्यातला दोष काय. ते म्हणले आरसाच घेऊन बसतो, हा दोष आहे. कळलं का. तसं बाप उपयोगी वस्तू शब्दू, पण विशिष्ट भूमिकेमध्ये गेल्यानंतर शब्दाचा उपयोग नाही. आता उपयोग जर नाही तर मी अजून तरी पुढे का बोलू. त्यामुळे एक जण कोणतरी म्हणाला, तू लांबो, शिव नकोस म्हणला मला. आम्ही कुठे तू कुठे. तेव्हा रईदास म्हणाले, रईदास, वाराणसीचे रईदास बरं का. हां, ते काय म्हणाले माहिती आहे का. अरे म्हणले एवढी मिजाज का मारतोस. चामचा घोडा चामका हत्ती, चामका मृदंग, चामका एक तारी, सब चामका है, तू भी चामका मैं भी चामका, मिजाज काय गो मारते हो. सगळं चामड्याचंच आहे ना. हां, तुम्ही ह्याला म्हणाल की देवळात येऊ नको, हां, पण विणा घेऊन जाता एक तारी, त्याला चामडंच आहे ना. आणि पखवाज, अलग लक्षात, पखवाज त्याची वादी, हो सगळं चामडंच. चामडं चामड्याला बडवतं म्हणून वाचतं. आता कशाला कमी लेखतोस. हे श्रेष्ठ का हे श्रेष्ठ. चामका हत्ती, चामका घोडा, अरे एक तारी चामकी है, मृदंग चामका है, डमरू चामका है, ढोलक चामका है. असं काय आहे की ज्याच्यात चामडं नाही. हां, असं काय आहे. कशाला मिजाज मारतो. म्हणून मिजाज मारायची काही गरज नाही आहे. म्हणून पण एक लक्षात ठेवा, चप्पल आहे ठीक आहे, पण बाहेरची घाण लागलेली आहे, त्याला कुठूनही आपण जाऊन येतो, म्हणून घरात नेऊ नये, बाहेर ठेवावी. घरातली चप्पल अगदी त्या चप्पलेतून पाय काढावा आणि घालावा. मी तसंच करतो. मी आपलं आहे ते सांगितलं मी तुम्हाला. काय तिथे सपाट ठेवलेले असतात, गेले की हां मला ते खाली कसं तरीच होतं, मग ते घातलं की बरोबर आहे. पण ती सुद्धा कुठपर्यंत घेऊन जायची. आलं का लक्षात. लक्षात ठेवा. तसं कशा करता एवढा प्रपंच. शब्द कुठपर्यंत. तुमची तुम्हाला प्रचिती येईतोपर्यंत, ती आल्यानंतर आमचं प्रवचन बंद. पुंडलिकावरती नाही झालं नाही, 10 मिनटं बाकी आहेत. काय कुठपर्यंत शब्द. शब्दाला एक विशिष्ट मर्यादा आहे, तिथपर्यंत गेल्यानंतर शब्द संपले. त्याच्या पुढे शब्दाची आवश्यकता नाही. हां, बोर्ड वाचलं, अमक्यात अमक्याचा बंगला, बरं का. हां, बोर्ड वाचलं, काय बोर्डावरचं नाव वाचलं, अंबिका सदन, मातृछाया, पितृछाया, पलीकडे होतं मातृपितृछाया, नानांची आठवण, आईचा आईचा आशीर्वाद. एका बंगल्याचं नाव होतं चांगुणा. मी घरात गेलो, म्हटलं चांगुणा कोण. ती म्हणली आमची बायको. मग तिचं नाव का दिलं. म्हणले महाराज काही कल्पना नाही, ती घरात आल्यापासून चांगलं झालं आमचं.
पूर्वी आमच्या घरात काही नव्हतं, वाटीसुद्धा नव्हती. ती रुखवतातून घेऊन आली आणि त्याच्यानंतर डझनावरी वाट्या झाल्या, म्हणून तिच्या नावाने घर केले चांगुणा. हे आता इथे बसल्यावर मला सुचतं, तसंही काही काय आठवत काय, पण नाव चांगलं आहे ना, तुम्ही ठेवा नाव चांगुणा, काय हरकत नाही. तुमची बायको जर म्हणली हे आधुनिक नाव नाही, पण म्हटलं चांगलं नाव आहे ना. काय मग ते चांगुणा बघितल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर नावाची गरज, विशिष्ट मर्यादेपर्यंत नावाची गरज आहे, त्याच्या पलीकडे नावाचा उपयोग नाही. शब्द शब्द हा बहुसार उपकाराची राशी. इतकं बरोबर आहे, उपकाराची राशी आहे. शब्दाने आम्ही तिथपर्यंत पोचलो, पण उगीच ते शब्दाचं तुंतणं घेऊन बसू. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्दू, ज्या घरा सदर नादू, अमूर्तची विषदू आरसा नव्हे. महाराज म्हणाले, लक्षात ठेवा कसा आहे इथे, काय महात्मा आहे शब्दाचं पहा. शब्द ही वस्तू काय उपयोगी आहे, शब्दासारखा उपयोग जगात नाही दुसरा. पहिले कार्य स्मरण देण्यात मोठा प्रसिद्ध आहे. शब्द काय देतो नाही का, स्मरण कशाने होतं, शब्दाने. आणि त्या शब्दाचं स्मरण आलं नाही तर कळतच नाही. ते आपल्याला अमकं कर भाऊ, अमकं. बायको म्हणजे काय करू, अहो अगं ते गा ते, अहो असं काय करता, ते काय अमकं काय, अगं तमकं. ते म्हणले अमकंही नको सांगून तमकंही नाव सांगू, पहिलं तरी एक नाव सांगा. माझं बोलणं कळलं का. मग एवढं आठवल्यावर अगं म्हणला ते आपण त्यांच्या घरी गेलो होतो, हां बरं, मग ते अमकं, बरं तमकं, भाकरवडी, बरं भाकरवडी. माझं बोलणं कळलं काय. आणि घरची कर. ते म्हणले माझी आईसुद्धा विकतच आणत होती पुण्यात असल्या कारणाने. तुम्ही म्हणाल बाबा महाराज असा रेशमी चिमटा काढता तुम्ही. हो, पूर्वीच्या काळी भाकरवड्या घरी करत होत्या, आता काही नाही. आमच्या चितळ्यांनी इतकी सोय केलेली आहे की बस काही बोलायचं काम नाही. आणि पुन्हा कापलेली विपलेली मशीनवर हात बीत सुद्धा लावायचा नाही. तुमची बायकोची तरी हात घाणेडे असतील. तिथे स्वच्छ मशीननी कट बीट एकदम सुंदर, पण ती चव निराळी आहे, घरातली चव. ती म्हणली काय झालं, बाहेर बाजारात मिळू लागल्यापासून मी घराचं करायचं संपलं. अगं म्हणलं असं करू नकोस. बाहेर मिळतं म्हणून घर संपवतं, असं हॉटेलात राहायला जागा आहे म्हणून घर संपवावं का. काय हॉटेलात राहायला जागा आहे म्हणून घर संपवावं का नाही आपलंही. पण जसं ते भाकरवाडी नाव आठवल्यानंतर ती मिळेल एवढ्याकरता नाव उपयोगी आहे. पण एकदा पाकिटात बांधून घेतली की पुन्हा गरज नाही. स्मरण काय. अगं ते काय का आपल्याकडे कोण येतात ते, अगं ते अहो कोण, ते पुढच्या रांगेत बसत होते. ती म्हटली पुढची रांग जवळजवळ 50-60 माणसाची आहे, त्यातला नेमका कोण. अगं ते आता काय ते काय नुसतं ते नाही, स्मरण. मग आठवलं अमके असं होय, लक्षात घ्या. मग ते स्मरण झालं की मग आता मी त्यांना सांगते महाराजांनी तुम्हाला भेटायला बोलव. तसं शब्द काय करतो, स्मरण करून देतो. तितकंच, याच्यापेक्षा पुढे त्या नावाचा उपयोग संपला. एकदा बाबूराव भेटले, हातात हात घेतला, पुन्हा काही बाबूराव म्हणण्याची गरज नाही. तसं बाप उपयोगी वस्तू शब्दू, अमूर्ताचा विषदू आरसा नव्हे. स्मरण देण्यात मोठा प्रसिद्ध आहे. अमूर्त जो परमात्मा त्याला स्पष्ट दाखवणारा हा आरसाच नव्हे. काय अमूर्त परमात्म्याला
स्पष्टपणे दाखवण्याकरता आरसाच आहे का नाही? मान्य मान्य, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण? हां, आपल्याला आपलं तोंड बघण्याचा आरसा आहे याच्याबद्दल दुमत आहे का? नाही. पुढे बोलू. आरशामध्ये आपलं तोंड दिसलं म्हणून सतत आरशापुढेच बसावं का? आता कळलं का काय झालं? पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. मन मंदिरा गजर भक्तीचा.